वणी नगर परिषद कडून प्रस्तावित करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील वृक्षतोडीला न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन वणी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने आज 9 जून रोजी नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की नगर परिषदेकडून जलशुद्धी केंद्र परिसरातील साग, बांबू, कडुलिंब, आंबा, अर्जुन आदी विविध प्रकारची झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे। मात्र ही झाडे परिसरातील नागरिकांसाठी तसेच पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांची तोड झाल्यास पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता आहे। संघटनेने आक्षेप नोंदविताना झाडांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले आहे। मोठी झाडे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात, तसेच अनेक दुर्मिळ व स्थानिक पक्ष्यांचे निवासस्थान असल्याने जैवविविधतेच्या दृष्टीनेही त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। झाड तोडीऐवजी विकास कामासाठी पर्यायी उपायांचा अवलंब करावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात जलशुद्धीकरण केंद्र बांधकामासाठी नगर परिषदेपाशी इतर पर्यायी जागा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले असून झाडे न तोडता विकास कामे करण्याचा पर्याय स्वीकारावा अशी भूमिका संघटनेने मांडली आहे। नगर परिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवून वृक्षतोडीचा निर्णय पुनर्विचारात घ्यावा व झाडांचे संवर्धन करावे अशी मागणी न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देताना न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साजेड, उपाध्यक्ष इक्बाल शेख, सचिव परशुराम पोटे तसेच नरेंद्र लोणारे, विशाल ठोंबरे, नाना बुनगिरवार व इतर सदस्य उपस्थित होते।